नमस्कार, मी डॉक्टर सुयोग कुमार भावरे, आयुर्वा हॉस्पिटल नरे पुणे येथून तुमच्याशी आज चर्चा करतोय. ब्रेन हिमोरेज जे स्ट्रोक किंवा पक्षाघात, पॅरालिसिस याचा अटॅक येणे म्हणजे काय होतं तर मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. विविध कारणं असतात. मेंदूला जर 3 मिनिटापेक्षा कमी वेळ जर रक्तस्राव पोहोचला नाही तर इन्फ्रॅक्ट होतो, किंवा जर रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या असेल रक्तवाहिन्यांमध्ये तर इन्फ्रॅक्ट होतो, किंवा साखरेचं प्रमाण शरीरातलं अचानक कमी झालं असेल, ग्लुकोजचं प्रमाण जे रिक्वायर्ड आहे ब्रेनला ते भेटलं नसेल तर त्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. असे व्हेरियस कारणं आहेत. किंवा ॲक्सिडेंटल हिस्ट्री असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, तुम्ही बाईकवरून अचानक पडला डांबरी सडक्यावर किंवा कडक पृष्ठभागावर पडला आणि मेंदूला झटका लागला तरी रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या कारणामुळे ब्रेनमध्ये रक्तस्राव होतो, मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. यामुळे खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे डॅमेजेस होतात. पेशंट टू पेशंट हे डॅमेजेस व्हॅरी करतात. म्हणजे जर कुठल्या भागात मेंदूत रक्तस्राव झाला आहे त्यानुसार पेशंटचे हावभाव बदलतात. आता आमच्याकडे सध्या एक पेशंट ॲडमिट आहे, भगवान निकम नावाचे, 62 वर्ष वय यांचे, इस्लामपूरवरून आले ते. यांना 13 डिसेंबर 2024 रोजी इन्फ्रॅक्ट बसला. PCA टेरिटरी इन्फ्रॅक्ट आहे हा, आणि याच्यामुळे त्यांना बेशुद्ध पडले होते. मग तिथे लोकल हॉस्पिटलला त्यांनी ॲडमिट केलं. त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट केली आहे. 10-12 दिवस तिथे ॲडमिट होते. आणि 23 तारखेला पेशंटला रिलेटिव्हला वाटलं की आपण आयुर्वेदाने याच्याकडे जावं, याला ॲड्रेस करायला जावं. हा एक चांगला डिसिजन होता त्यांचा मी म्हणेल, कारण यापूर्वीही ह्या पेशंटला 15 वर्षापूर्वी इन्फ्रॅक्ट बसलेला होता आणि त्यावेळेस क्रॅनिओटॉमी झालेली होती. त्यामुळे ॲलोपॅथीमुळं त्यांना अंदाज होता की ब्रेन सर्जरी करून किंवा ब्रेनमध्ये काय उपचार होतात आणि त्याचा काय परिणाम होतात, दुष्परिणाम होतात. दोन्ही गोष्टी आहेत. प्रत्येक पॅथीचे गुडनेस आहेत. म्हणजे ॲलोपॅथीचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे, आयुर्वेदाचे काही पॉझिटिव्ह, दोन्ही पॅथीचे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत अशा केसेस ट्रीट करताना. तर पेशंटने निर्णय घेतला, संपर्क साधला, त्यांचे MRI रिपोर्ट्स बघितले. आपण प्रायमरी सह्याद्री हॉस्पिटलला त्यांना पाहून परत MRI रिपीट केला इथे पुण्यात आल्यावर, आणि मग त्यांची ट्रीटमेंट चालू केली. सुरुवातीला पेशंट आलं त्यावेळेस त्यांना चालता येत नव्हतं. आमचं पहिल्या मजल्यावर हॉस्पिटल आहे. पेशंटला आम्हाला 2 लोकांना धरून उचलून आणायला लागलं होतं. आज 14 दिवस झाले ट्रीटमेंटला. पेशंट स्वतःहून चालू शकते. आधार द्यायला लागतोय नक्कीच, पण पेशंट चालू शकतोय. पेशंटची स्मृती अजिबात नव्हती. पेशंट कोणालाही ओळखत नव्हतं. मध्येच ओळखायचं, मध्येच ओळखत नाही, असं थोडेसे एपिसोड होते. स्वेलिंग होती अंगावर, हातापायाला सूज होती, कमरेपासून पायाकडे काय चाललंय कुठलंच सेन्सेशन पाहायला नव्हतं. हळूहळू आयुर्वेदिक ट्रीटमेंटने ज्या आम्ही केल्या, त्यात बस्ती प्रामुख्याने केलं, स्नेहस्वेदन केलं आहे, शिरोधारा केलं आहे. या हळूहळू ज्या गोष्टी आम्ही 15 दिवसात केल्यात त्याने आत्ता त्यांचा रिकवर आहे चांगलं. त्यांना मेमरी रिगेन झाली आहे. त्यांना आयुष्य कुठून सुरू केलं होतं, त्यांचं वय किती आहे, जन्म कधी झाला, डिग्री कंप्लीट कधी केली, मुलं किती आहेत, आलेल्या पाहुण्यांना ते ओळखत आहेत. आता चांगला एक फरक पडलेला आहे. आणि महत्त्वाचं ते त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी आता स्वतः करू शकतात. तर आयुर्वेद आणि ॲलोपॅथी जर सोबत काम केलं तर असे नक्कीच काही डिसीज जे आहेत ज्याला लॉंग टर्म ट्रीटमेंटची गरज आहे त्याचं आपण ट्रीटमेंट स्पॅनही कमी करू शकतो आणि पेशंटला लवकर रिलीफ देऊ शकतो. तर तुमच्याही बघण्यात किंवा तुमच्याही घरामध्ये जर कोणी पक्षाघाताचा म्हणजे पॅरालिसिसचा किंवा मेंदूत रक्तस्राव झालेला पेशंट असेल तर तुम्ही नक्कीच आयुर्वा हॉस्पिटलला येऊन याची चर्चा करू शकतात आणि आपण सोबत काम करूया. पेशंटला लवकरात लवकर बरं कसं करता येईल याचा आपण प्रयत्न करूयात. ह्या केसेसमध्ये साधारणतः 6 ते 8 महिन्याचा टाईम जातो त्यांना ट्रीटमेंट घेऊन. ट्रीटमेंट देण्यासाठी जिथे जिथे रिक्वायर्ड आहे तिथे आपण ॲलोपॅथीची औषधं चालू ठेवतो, त्या ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि त्याला सपोर्ट आयुर्वेदाचं द्यायला चालू करतो. जिथं अजिबात ॲलोपॅथीची गरज नाही तिथले सगळे औषधं आपण ॲलोपॅथीचे बंद करतो आणि कंप्लीट आयुर्वेदानुसार आपण ट्रीटमेंट चालू ठेवतो. पेशंटचा रिव्ह्यू तुम्ही ऐकालच. पेशंटचे नातेवाईक आहेत, त्यांचा मुलगा, ते त्यांच्याबद्दल सविस्तर सांगतीलच. आता यानंतर तुम्हाला अजून याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आयुर्वा हॉस्पिटल नरे येथे येऊन एकदा भेटा. नमस्कार, माझं नाव सुशील निकम आहे. मी राहणारा सांगली इस्लामपूरचा आहे. तर इथे माझे पेशंट म्हणून माझे वडील ॲडमिट आहेत आयुर्वेद हॉस्पिटलला. तर माझ्या वडिलांना का डायबिटीस होता, पण तो कंट्रोलमध्ये होता तसा. पण अचानक एके दिवशी त्यांची शुगर खूप लो झाली आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये थोडासा रक्तस्राव झाला आणि त्याच्या गाठी बनल्या होत्या. तर आम्ही अगोदर इस्लामपूरला ॲडमिट केलं होतं आमच्या इथं, पण आम्हाला तिथं व्यवस्थित होतं असं वाटलं नाही ॲलोपॅथीला. त्यामुळे आम्ही इकडं शिफ्ट व्हायचं ठरवलं की आयुर्वेदला यावं आणि पुण्यामध्ये चांगली सुविधा आहे तर इकडे यावं. तर ह्याच्या मागं कारण होते की खास करून मला की पहिल्यापासून आयुर्वेदावरती विश्वास होता म्हणून आम्ही इकडे यायचं ठरवलं. आणि या डॉक्टरांच्याबद्दल खूप ऐकलेलं होतं, कारण यांच्याकडून माझे भाऊ आहेत, त्यांची मिसेस पहिल्यापासून उपचार घेतात छोट्या मोठ्या गोष्टींना आणि त्यांना चांगला रिझल्ट येतो म्हणून आम्ही इकडे यायचं ठरवलं. तर जवळपास आम्ही इथे ॲडमिट होऊन आता
एक 14 दिवस तर झालेले आहेत आणि पेशंट बऱ्यापैकी कवर आहे. तर ते आम्हाला ह्याच्यावरून कळलं की आम्ही ॲडमिट व्हायच्या अगोदर इथं MRI करून घेतलं होतं. तर ते जे स्पॉट दिसत होते त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताचे, ते बऱ्यापैकी आता कवर होत आले आहेत. हे कशावरून मी ओळखलं तर माझे वडील आता व्यवस्थित बोलले. अगोदर त्यांना बोलता येत नव्हतं, राग करायचे ते विसरले होते, बऱ्याच गोष्टी रिसेंटच्या विसरले होते आणि विचारत होते की हे कोण आहे ते कोण आहे. पण आता ते व्यक्तींना ओळखायला लागलेले आहेत. तर मला पूर्ण विश्वास बसला आहे आणि ही जी ट्रीटमेंट आहे ही मी पुढे चालू ठेवीन, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आयुर्वेद हे खरंच छान आहे. आयुर्वेदामध्ये आयुर्वेद आपला जो कोणताही आजार आहे तो मुळापासून काढण्याचं काम करतो आणि ॲलोपॅथी हे काढतं पण आपल्याला शरीराला त्याच्यामुळे खूप जास्त नुकसान होतं. म्हणून मी आयुर्वेदाला आलो. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि मला विश्वास आहे की माझे वडील पूर्ण बरे होऊन घरी जातील. आहे ओळख? हो आहे ओळख. तुमचं नाव काय? डॉक्टर भगवान पांडुरंग निकम, कुठून आलात तुम्ही? इस्लामपूर. तुमचं गाव कुठलं? इस्लामपूर जवळ जुनेखेड. जुनखेड. काय त्रास झाला तुम्हाला आठवतंय का? मला थोडंसं मेमरीचा त्रास होतो. काय त्रास होतो? मेमरी थोडी कमी होते माझी. कमी होते. आता कशी आहे? आता जरा बरी आहे. बरी आहे का? हे कोण आहेत? हा माझा मुलगा आहे, छोटा मुलगा. काय नाव आहे त्यांचं? सुशील आहे. सुशील नाव आहे. आणि ह्या कोण आहेत? ते माझे मिसेस आहेत. तुमच्या मिसेस, काय नाव त्यांचं? त्याचं नाव सौ निर्मला. निर्मला. तुम्ही कुठलं काय ग्रॅज्युएशन कशात झालं? मी PhD केलेली आहे. PhD केली. हो. कशात केली PhD? केमिस्ट्रीमध्ये PhD केलेली आहे. केमिस्ट्री मध्ये हा. PhD. हा. कुठल्या विद्यापीठातून केले? मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. बरं, ठीक हा. आहे, हा. चालेल, करा आराम. हा, हा? ठीक आहे. ओके. हा. तर आपण बघितलंच की पेशंट भगवान निकम हे बऱ्यापैकी रिकवर झालेले आहेत आता आणि 14 दिवसात त्यांना स्मृतीभ्रंश म्हणजे मेमरी लॉस जो झाला तो चांगल्या प्रकारे रिकवर झालेला आहे. ब्रेन स्ट्रोकच्या अशा केसेसमध्ये नेहमी लक्षात असू द्यात की कमीत कमी 6 महिन्याच्या आत ट्रीटमेंट द्यायची पूर्ण व्हायला हवी आणि जर एपिसोड झालेला असेल, एपिसोड झालेल्या दिवसापासून 6 आठवड्याच्या आत त्याच्यात जर आपण आयुर्वेदाचं इंटरव्हेन्शन केलं म्हणजे पहिले 45 दिवसाच्या आत जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू झाली किमान 1-2 आठवड्यानंतर ब्रेन स्ट्रोक येऊन गेल्यानंतर त्याचे जसे चांगले रिझल्ट येतात. तर त्याचे सुंदर रिझल्ट आपण आता या व्हिडिओमध्ये बघितले आहेत आणि पेशंट साधारणतः 90-95% रिकवर होतो पहिल्या 6 आठवड्यातच. जर आपल्याला योग्य ट्रीटमेंट त्या जोडीला भेटत राहिली, ॲलोपॅथी आणि आयुर्वेद सोबत काम करून त्या ट्रीटमेंट सोबत चालू राहिल्या तर लवकरात लवकर पेशंट कव्हर होतो आणि राहिलेले 5-10% रिकव्हरी 6 महिन्यापर्यंत होतं. आपल्याही बघण्यात, आपल्याही आजूबाजूला जर अशा काही प्रकारचे ब्रेन स्ट्रोकचे पेशंट असेल तर नक्की आयुर्वेदाचा सल्ला द्या. अधिक माहितीसाठी आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट कशा याबद्दल होतात त्यासाठी आयुर्वा हॉस्पिटलला आपण पेशंटचे रिपोर्ट घेऊन येऊ शकतात आणि आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो की पेशंटला कसं आपल्याला बरं करता येईल, काय करता येईल. धन्यवाद.